दरम्यान चांगली इमेज तयार करण्यासाठी अजितदादा गटाने 200 कोटींचं काम अरोरा नामक व्यक्तीला दिलेलं आहे असं रोहित पवारांनी म्हटलं। मंदिरात जाऊन दर्शन घेणं ही चांगली इमेज तयार करण्याचा भाग आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। इतकंच नाही तर अजितदादा मंदिरामध्ये फार कमी वेळा गेले असल्याची प्रतिक्रिया सुद्धा रोहित पवार यांनी दिली आहे। की अजितदादांच्या पक्षाने अरोरा नावाच्या एका व्यक्तीला 200 कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। कशाचं दिलंय? ते इमेज बिल्डिंगचं दिलंय। लोकांपर्यंत आपण पोहोचायचं कसं, आपलं इमेज कशी लोकांपर्यंत पोहोचायची, ते इमेज बिल्डिंगचा हा एक भाग दिसतोय। अरोरांनी सांगितलं वाटतंय काल परवा की आता मंदिरात जावा, तिथून तुमची सुरुवात करा। त्यामुळे हे क्रेडिट खरं तर अरोरांना आपल्याला द्यावं लागेल, ज्यांनी 200 कोटी देऊन आता त्यांची स्ट्रॅटेजी अजितदादांची ते बनवत आहेत। देवळात जर कोणी जात असेल, देवासमोर नतमस्तक होत असेल तर त्याचं स्वागतच आपण केलं पाहिजे। आणि दादांसारखे एक व्यक्तिमत्व जे कदाचित आजपर्यंत फार कमी वेळा मंदिरात गेले असतील, ते तिथं जात असतील तर स्वागतच करायला पाहिजे। आणि त्यांच्याबरोबर अनेक आमदार गेलेत असं आम्हाला कळतंय।